बंगल्याच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. त्या बॅगेत नक्की काय ते अजून समोर आलेलं आहे, पण त्याचा तपास सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला त्या बॅग? ते बघावंच लागेल. आता कायदा व सुव्यवस्थेची आजची या महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हालाकीची झालेली आहे. आता मंत्री महोदयांच्या घराबाहेर जर एखादी बॅग असेल आणि ती कशाची काय हे आपल्याला माहीत नसेल, अजूनपर्यंत ते कळत नसेल, तर दुर्दैवी ही परिस्थिती आहे. कुठं ना कुठंतरी पोलीस प्रशासनावर कदाचित इलेक्शनची जबाबदारी दिली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण इलेक्शनच्या काळामध्ये अशा जर घटना घडत असतील तर ह्या दुर्दैवी आहेत. जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात यावं यासाठी पण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे विनंती केलेली आहे. आता महानगरपालिकेचंच इलेक्शन 3-3, 4-4 वर्ष पुढे गेलेले आहेत. नगर परिषदेचे पुढे गेलेले आहेत. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी जानेवारी एंड पर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्य झाल्या पाहिजेत. तरीसुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीच्या हे विरोधात आहे. सर्व इलेक्शन आपल्याला संपून टाकवावे लागेल, कारण वेळ झालेली आहे. तिथं प्रशासक असल्यामुळे आज आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा, प्रशासकाने तिथं जे 3-1 हजार कोटी रुपयाच्या त्या ठेवी होत्या, आता ते डायरेक्ट पुढे ते 1000 का 500 कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रशासक सुद्धा काम करत असताना मनमानीने काम करतं, आणि तशी परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे उगाच अजून पुढे न नेता इलेक्शन हे संपवावं. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे. काही लोक भांडतात की हे पाणी माझं, हे पाणी माझं. तसंच या महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेले सत्ताधारीतलेच पक्ष एकामेकाशी अशा पद्धतीने भांडतायत की जसं की एखादं नळावरचं भांडण आहे, त्याच्याचबरोबर एकामेकाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून हे आपल्याकडे ओढणं, नाहीतर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी भीती दाखवून आपल्याकडे ओढणं, हे जे काय राजकारण आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि दुर्दैव असं की याच्यातच काही महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येतात. मग पैसे, दडपशाही, गुंडाशाही या सगळ्यांचा वापर करून लोकशाही मारली जाते असं आमचं मत आहे. आणि त्यांची दादागिरी किंवा त्यांचा जो काही उत्पाद त्या ठिकाणी सुरू आहे तो समोर आलेला आहे. सर्व सत्ताधारी जे आहेत त्यांचा उत्माद कुठं ना कुठंतरी तिथं सुरू आहे. ही जी दादागिरी आहे, आपण जर बघितलं तर त्या दादागिरीचा उपयोग हा कुठंतरी प्रचारामध्ये केला जातो, संघटनेसाठी केला जातो, जमिनी लाटण्यासाठी केला जातो. अशा पद्धतीने ह्या सगळ्या दादागिरी सुरू आहे. आणि भाजपचं आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे की आता साधू हत्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी होते असं भाजपच म्हणत होते, त्यांना स्वतःकडे घेतलं, तिथेही दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकांच्या भावनेचं आम्हाला काही घेणं देणं नाही. तसंच बलात्कार प्रकरणामधला सुद्धा जो मुख्य आरोपी आहे, जो सह आरोपी आहे, याला सुद्धा भाजपमध्ये घेतलं आणि बघितलं की लोकांच्या भावना काय. म्हणजे कुठं ना कुठंतरी ही दादागिरी जशी राजकारणासाठी हे वापरतात तसं स्वहितासाठी, जमिनीसाठी सुद्धा वापरतात. आणि कुठं ना कुठंतरी लोकांच्या भावनेबरोबर हे सर्व भाजपचे आणि सत्ताधारी नेते खेळतात असं आमचं ठाम मत आहे. धारावीचा पुनर्विकास हा कुठल्या खासगी व्यक्तीकडून केला जाणार नाही, तो SRA कडून किंवा DRPच्या माध्यमातून केलं जाईल असं फडणवीसांनी म्हटलं. कितपत तथ्य तुम्हाला वाटतं त्यामुळे? ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हा अडाणींशी त्यांचा झालेला आहे, हे जग जाहीर आहे. त्यामुळे आत्ता जर देवेंद्र फडणवीस साहेब फक्त मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून जर असं काय बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे. लोकांना ते पटलेलं आहे. आता फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रायव्हेट व्यक्ती नाही तर कंपनी जर तिथं विकास करत असेल, तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं आहे का, तिथं राहणाऱ्या गरिबांना घर किती मोठं मिळणार आहे, ह्याच्यावर कुठेतरी आज चर्चा करायची जरूरत आहे. पण दिशाभूल करण्याचा प्रयोग नाही तर प्रयत्न हा भाजपकडनं सरळ सरळ केला जातोय असं आमचं मत आहे. सर, नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये सकाळपासून तुमची बैठक रॅली चालत, काय म्हणत, कसं वातावरण आहे? ते आता नवी मुंबईमध्ये सकाळी आल्या आमचे जे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी आम्ही संवाद साधला. आमले साहेब इकडे आहेत आणि इतरही सर्व पदाधिकारी त्या चर्चेमध्ये होते. आणि त्यांच्या सगळ्यांकडनं परिस्थिती काय काय कसा प्रचार चालला या सगळ्या गोष्टी थोडं समजून घेतल्या. वातावरण चांगलं आहे. भ्रष्टाचार जो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो आता बऱ्यापैकी लोकांना कळालेला आहे. ज्या FD महानगरपालिकेच्या होत्या नवी मुंबईच्या त्या आता बऱ्यापैकी संपलेल्या आहेत. पण पैसा खर्च होऊन पैसा गेला कुठं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं जे आज सत्ताधारी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, हे अशा पद्धतीने लढत आहेत जसं की एखाद्या नळ्यावरचं आपलं भांडण असतं त्या पद्धतीने यांचं भांडण सुरू आहे. सत्तेत तुम्ही आहात, पण इथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठले तरी नगरसेवक पळून ने, बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलं आहे.
भीती दाखवली आहे, नाहीतर कुठंतरी तुम्हाला पद देतो असं काही गोष्टी सांगून अशा बऱ्यापैकी लोकांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं असलं तरी जे आम्ही लढत आहोत ज्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. हे सगळे जे उमेदवार आपण जर बघितलं तर सामान्य परिवारातले उमेदवार आहेत. कुणी छोटा मोठा व्यवसाय करणारे आहेत, कुणी बहुतांश आपण जर बघितलं तर लोकल म्हणजे आपण त्याला भूमिपुत्र म्हणतो असे लोक आहेत. अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत. पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि शशिकांत शिंदे साहेबांचं लक्ष असल्यामुळे वातावरण मात्र फार सकारात्मक झालंय. लोकांनी आता कुठंतरी ठरवलेलं आहे की सत्ता परिवर्तन या महानगरपालिकेमध्ये आता आपल्याला करायचं. अतुल सावे